नमस्कार. तुम्ही गोव्यात आला आहात का? नाही? हो, मग काय करताय? गोव्यात कार्निवलची धूम सुरू आहे. 18 ते 21 पर्यंत राज्यभरात किंग मोमोची राजवट चालणार आहे. खा, प्या, मजा करा असा संदेश देत ठिकठिकाणी कार्निवलच्या परेड आयोजित होणार आहेत. संगीत, नृत्य आणि अस्सल गोमंतकीय खाद्यपदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. सुमारे 450 वर्षे पोर्तुगीजांच्या राजवटीखालील या वसाहतीवर पोर्तुगीजांचा पगडा कसा बसला आहे आणि गोयकारांनी आपले गोयकारपण आणि भारतीयत्व पण जपूनही ही वेगळी संस्कृती कशी स्वीकारली आहे याचे अनोखे दर्शनच तुम्हाला या कार्निवलमध्ये दिसणार आहे. स्थानिक गोयकारांबरोबरच देशी विदेशी पर्यटकांच्या रांगाच कार्निवल पाहण्यासाठी उसळत आहेत. तुम्हाला खरोखरच येणं जमत नाही? चिंता करू नका, आम्ही आहोत ना. गोवन वार्ता लाईव्ह तुमच्यासाठी गोव्याच्या या अनोख्या कार्निवलचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे. तुम्ही जगाच्या कुठल्याही भागात असाल तरी आमच्या YouTube, फेसबुकच्या माध्यमाने तुम्ही कार्निवलची मजा घेऊ शकतात. पण एक मात्र करा बरं का, आम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. या गोव्याचं दर्शन विश्वाला घडवण्यासाठीच तर गोवन वार्ता लाईव्हची निर्मिती झाली आहे. नमस्कार, मी विश्वनाथ. गोव्याच्या कार्निवलची माहिती देण्यासाठीच तुमच्याशी संवाद साधत आहे. काल 17 रोजी परवरी मतदारसंघात म्हणजेच गोव्याचे युवा आणि तडफदार पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या मतदारसंघातून कार्निवल उत्सवाला सुरुवात झाली. गोव्याच्या पर्यटनाला एक नवा साज, शिस्तबद्धता आणि प्रोफेशनलिझम प्राप्त करून देण्याचा विडाच पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी उचलला आहे. पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनागोंदी कारभारांना आळा घालून बेकायदा व्यवहार आणि बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. अशा वेळी खरं तर आम्ही गोमंतकीयांनी त्यांना साथ देण्याची गरज आहे. इथे काही लोक पर्यटनाच्या नावाखाली लुटमार करतात, लोकांना फसवतात, पर्यटकांची लुबाडणूक करतात. या सगळ्या गोष्टी थांबवण्याची गरज आहे. आपले पर्यटन जर आपल्याला सांभाळायचं आहे तर या पर्यटनाला शिस्त लावण्याची नितांत गरज आहे आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी ह्यात पुढाकार घेतलाय. कार्निवल उत्सव हा गोव्याच्या पर्यटन कॅलेंडरचा एक महत्त्वाचा इव्हेंट. या उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात देशी विदेशातून पर्यटक गोव्यात येतात. गोव्याच्या पर्यटन उद्योगाला कार्निवलचा मोठा फायदा आहे. त्यातूनच यंदा रोहन खंवटे हे पर्यटन मंत्री असल्याने यंदाच्या कार्निवलची मजाच वेगळी आहे.
परवरी या पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या मतदारसंघातूनच कार्निवलची धूम सुरू झाली आहे। विशेष म्हणजे भारताचे पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, साळगावचे आमदार केदार नाईक, मांद्रेचे आमदार जित आरोलकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांच्या उपस्थितीत या उत्सवात भर घातली। तब्बल 25 वेगवेगळ्या पथकांनी या परेडमध्ये सहभाग घेतला। वेगवेगळे संदेश देणारे फ्लोट या कार्निवलचं खास आकर्षण ठरले। त्यात सेव्ह वॉटर, सेव्ह फ्रॉग्स, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह यांचा खास उल्लेख करता येईल। कार्निवलचा आणि धर्माचा तिळमात्र संबंध नाही। हा उत्सव कधी साजरा करायचा याचं काही ठराविक ठोकताळे नाही। या उत्सवातूनही लोकांपर्यंत चांगला संदेश पोहोचणे शक्य आहे आणि त्यामुळे हा उत्सव राज्यातील इतर भागातही आयोजित व्हावा अशी इच्छा केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली। कार्निवल हा लोकांचा उत्सव आहे। परवरी ही उपराजधानी म्हणून उभी होत असून या ठिकाणी कार्निवल उत्सव होणं हे ओघानं आलंच। यंदा मांद्रेतही कार्निवल होणार असून तिथे खास फूड अँड कल्चरल फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे। चला तर गोवन वार्ता लाईव्हच्या प्रेक्षकांसाठी हे खास कार्निवल दर्शन आम्ही घडवून आणत आहोत। परवरी मतदारसंघातून कार्निवल उत्सवाला सुरुवात झाली आहे। 21 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव राज्यात आयोजित होणार असून त्याचंही दर्शन आम्ही प्रेक्षकांना घडवणार आहोत। तोपर्यंत पाहूयात परवरी कार्निवलची ही खास क्षणचित्रे। I being a King Momo, I'm very excited. I'm very delighted to be King Momo for 2023 Goa Carnival. This has always been my dream, and I've been chasing it for the last 4 years, and finally it has got me true of being King Momo. She's a Queen Leona Barreto. What message would you like to give to Goans? The message I would love to give all the Goans, whether they are young, old, sick, in good health and everything, please do come to see the carnival, because this happens once in a year and you got to have this time of the year to relax and keep all your worries away and be stressless, keep all the illness. We have been going through COVID. It has been a big stress for us being in COVID. So just come out of the house, have a gala time, the 4 hours of the floats, have a big blast, eat, drink and make merry. Viva Goa, Viva Carnival. Okay. How do you feel you became a queen? I feel very excited, very happy that the carnival is starting today. I'm very happy that today it's a tradition of having the carnival every year in Goa, which other places don't. Very proud of being a Goan and having the carnival celebrated, especially in 2023, as we have overcome a big COVID season and then now we can celebrate it peacefully and happily. I would also like to say to everybody, we have to uphold our tradition and culture of what's going on in Goa, our carnival and other festivals as well. Any particular message to youth Goan? Yes, a message would be to uphold our tradition, our Goan tradition, to come together as one and take care of our environment and be a part of it. We all as Goans need to come together and to save, uphold our traditions, enjoy our festivals and take care of our environment as well.
and save mother. Save mother. सुकोंग देता आणि सुकोंग गेल्या उपरांतूच एके बट्टेन घालून ताका भाजून तूं बघून भाजून ताका
तो आमचो फायनल प्रोडक्ट रेडी जाता हे जावन आसता सगळे खुश
Up untuk pakai aku continue nang bagian. Game